नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे। मी सध्या महानगरपालिकेच्या मुख्यालयात आहे। तुम्ही पाहता की संपूर्णपणे प्रभाग रचना आहे ते या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। आपण याआधी पाहिलं तर 111 नगरसेवक हे महानगरपालिकेमध्ये होते आणि आत्ताही जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा 111च नगरसेवक राहिलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारे नगरसेवक संख्या ही वाढलेली नाही। ही जी निवडणूक होणार आहे पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने ही निवडणूक होणार आहे आणि याच्यामध्ये एका प्रभागामध्ये 4 नगरसेवक अशा पद्धतीने ही निवडणूक घेतली जाणार आहे। त्यामुळे एकूण 28 प्रभाग आहेत, त्याच्यामध्ये 27 प्रभाग असे आहेत की ज्याच्यात 4 नगरसेवकांचा एक प्रभाग असेल आणि शेवटचा 28वा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये 3 नगरसेवक हे निवडणुकीला उभा राहतील। जर एकूण आपण मतदार पाहिलं तर 11,36,000 एकूण मतदार आहेत ते मतदान करणार आहेत। याच्यामध्ये ही जी निवडणूक याच्यामध्ये जे कल्याण ग्रामीणमधली 14 गावं आहेत ती ॲड करण्यात आलेली आहेत आणि तुम्ही पाहताय हाच तो नकाशा आहे जो कल्याण ग्रामीणमधली ही 14 गावात महापेवरून शिळफाटा कल्याणला जाताना जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती ही 14 गावं आहेत आणि यावेळेला या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच ही 14 गावं ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ॲड करण्यात आलेली आहेत। मात्र ही जी प्रभाग रचना बनवण्यात आलेली आहे ती पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आलेली आहेत। चुकीच्या पद्धतीने प्रभाग तोडण्यात आले असल्याचा आरोप या ठिकाणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख समीर बागवान यांनी केला आहे। आपल्याबरोबर समीर बागवान आहेत। सर, काय म्हणाल, कशी चुकीची प्रभाग रचना करण्यात आलेली आहे? 2015 साली 111 नगरसेवक होते आणि 2025ला आता प्रभाग रचना झालेली आहे 111 नगरसेवक आहेत। 14 गावं वाढलेली आहेत, 14 गावं वाढलेली आहे, हद्दवाढ झालेली आहे, तरी नगरसेवकांची संख्या वाढलेली नाही, प्रभागांची संख्या वाढलेली नाही आणि प्रभाग रचनेचा आराखडा किंवा प्रारूप आराखडा हा नकाशा आणि यांनी अधिसूचना जी काढलेली आहे या अधिसूचनेचं आणि नकाशाचा ताळमेळ जराही लागत नाही। उदाहरणार्थ बघायचं झालं तर प्रभाग क्रमांक 25 आपण बघितला तर अधिसूचनेमध्ये जे वर्णन केलेलं आहे ते सिवूड पश्चिमेचं आहे आणि प्रभाग क्रमांक 25 हा सिवूड पूर्वेचा दाखवलेला आहे। त्याच्यामुळे अधिसूचना आणि नकाशा याच्यामुळे 25मध्ये जराही ताळमेळ नाही। प्रभाग क्रमांक 26 प्रभाग क्रमांक 24 याच्यामध्येही तसाच त्यांनी गलतानपणा केलेला आहे आणि अधिसूचना आणि नकाशा पाहताना एक जाणवतं आहे की नवी मुंबईमध्ये 2 सत्ताधाऱ्यांच्या सत्ता मिळवण्याच्या मारामारीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं निवडणुकीचं मतदारांचा खेळखंडोबा यांनी केलेला आहे आणि या खेळखंडोब्यामध्ये प्रशासन हतबल झालेलं आहे। प्रशासनाला कळेना अधिसूचना काढताना कशा पद्धतीने काढावी, नकाशे सादर करताना कशा पद्धतीने करावे, दोन्ही सत्ताधाऱ्यांना खुश करण्याच्या नादात या ठिकाणी प्रशासनाची मात्र तारांबळ उडालेली आहे। प्रशासनाने ही चुकीचं प्रारूप आणि चुकीची अधिसूचना जाहीर केलेली असं वाटतंय, कारण अधिसूचना आणि प्रारूप यांचा आपापसात ताळमेळ नाही। बाकी प्रभाग रचना जाहीर करताना माननीय राज्य निवडणूक आयोगाचे जे निकष आहेत त्याचा पडताळणी करण्याची कामं आता चालू आहेत। याबद्दल सुद्धा डिटेल बोलता येईल अशी संदिग्धता, अशी शंका नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे। तुम्ही असं सांगितलं की सीमा ह्या चुकीच्या पद्धतीने तोडण्यात आलेल्या आहेत। उदाहरणार्थ असा कुठला विभाग आहे की कशा पद्धतीने चुकीचा तुटलेला आहे? आता प्रभाग क्रमांक 25, 26, 24 आपण पाहाल तर या ठिकाणचे जे मुख्य रस्ते आहेत किंवा ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या इथले जिथे रस्ता अस्तित्वात नाही तिथून त्यांनी प्रभाग तोडलेला आहे। कुठला सिवूड पश्चिमचा एरिया आहे। त्याचप्रमाणे आपण जो 14 गावांचा उल्लेख केला, 14 गावाला गणपतीपाडा नावाचा जो परिसर जोडलेला आहे त्याच्या बाजूला इंदिरानगर आहे। इंदिरानगर यांनी शिवाजीनगर म्हणजे नेरूळ LP पर्यंत आणून जोडलेलं आहे आणि गणपतीपाडा जो दुर्ब्याचा भाग आहे तो 14 गावं महापेपर्यंत जोडलेला आहे। म्हणजे तेथील लोकांना महानगरपालिकेच्या सार्वजनिक सेवा सुविधा मिळण्याच्या अनुषंगाने जी नियमावली आहे प्रशासनाने या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी पायदळी तुडवलेली आहे। याच्यामध्ये जे नगरसेवक निवडून येणार आहेत दोन्ही पार्टीमधले कोणी असू दे ते निवडून येऊ नये म्हणून त्यांचे प्रभाग तोडण्यात आलेले चुकीच्या पद्धतीने। निश्चितपणे 2020ला निवडणूक होऊ शकली नाही। 2024 जेव्हा सुरू झालं आणि 24-25ला प्रभाग रचनेसंदर्भात जेव्हा हालचाली सुरू झाल्या तेव्हा महानगरपालिकेमध्ये दबक्या
आवाजात चर्चा यायला लागली की यावेळी ही लोकं सांगतात, यावेळी ही लोकं सांगतात, यावेळी भाजपवाल्यांनी सांगायला इनिशिएटिव्ह घेतले, यावेळी शिंदे गटाने सांगायला इनिशिएटिव्ह घेतले आणि ह्याच्यातल्या मोजक्या लोकांनी या प्रभाग रचनेच्या प्रारूपवर आणि अधिसूचनेमध्ये ढवळाढवळ केल्यामुळे प्रशासनाला करायला त्यांनी जागा ठेवली नाही. प्रगणकाच्या संख्येनुसार प्रभाग रचना झाली पाहिजे. प्रगणकाच्या लोकसंख्येनुसार SC STच्या आरक्षणानुसार त्या ठिकाणी जनगणनेप्रमाणे आराखडा तयार झाला पाहिजे. मात्र ह्या मूलभूत नियमांना या ठिकाणी पायदळी तुडवलेलं दिसून येत आहे. एका साईडने विधानसभेला आहे ते मतदार याद्यामध्ये घोळ घातला असा आरोप होतोय. आता प्रभाग रचनेमध्ये महानगरपालिकेत त्यांनी घोळ घातला. निश्चितपणे म्हणजे भारत देशामध्ये आपण बोलायला गेलं तर सन्माननीय राहुल गांधीजी असतील, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, यांनी मतदान मशीन, मतदार याद्या याच्यामध्ये जो सावळा गोंधळ निवडणूक आयोगाच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने घातला त्याबद्दल त्यांनी रान पेटवलेलं असताना नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रारूप आराखडा बनवताना प्रशासनाने या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप प्रमाणाबाहेर सहन केलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण निवडणूक लागायच्या आधीच राजकीय लोकांनी या ठिकाणी ढवळाढवळ केल्याची दिसून येत आहे. तुम्ही पुढे काय करणार आहात? निश्चितपणे आम्ही लोकांना जागृत करणार. खरं तरी मतदारांची निवडणूक आहे, स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांसाठी ही निवडणूक आहे. लोकांना महानगरपालिकेच्या गटर, वॉटर, मीटर, हेल्थ, आरोग्य, स्मशानभूमी, शाळा या सेवा सुविधा व्यवस्थित मिळण्यासाठी या ठिकाणी नगरसेवक काम करत असतात. आणि आपला नगरसेवक आपल्या प्रभागातला नसेल, तो 4 किलोमीटर लांबचा असेल तर लोक जाणार कुठे? त्यामुळे प्रभाग रचनेसाठी लोकांना आम्ही जागृत करणार आणि लोकांच्या माध्यमातून सह्यांची मोहीम घेऊन महानगरपालिकेकडे सूचना हरकती दाखल करू, माननीय न्यायालयाकडे जाऊ, आमच्या पक्षाकडे जाऊ आणि या ठिकाणी लोकांना जाणून देऊ की चुकीचं काम कशा पद्धतीने चालू आहे. नक्कीच आपण पाहतो की चुकीची प्रभाग रचना केल्यामुळे आपण जन आंदोलन उभा करू अशा प्रकारचा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आलेला आहे. विनायक पडेल, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.